नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा ही 2 ब्लाऊज मी तुम्हाला दाखवले होते। तर बघा त्याच्यानंतर हे 2 ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला आहे। तर बघा समोरचा भाग झालेला आहे आणि पाठीमागचा भाग पण रेडी झालेला आहे आणि हे पूर्ण तयार झालेलं आहे ब्लाऊज आणि दुसरं पण तयार करून घेणार आहे। तर बघा हे एकाच कस्टमरचे दोन्ही ब्लाऊज आहे। तर बघा हे साधं सिंपल आहे आणि याची शिलाई मी 200 रुपये घेणार आहे आणि याला बाईला लल्लीची डिझाईन टाकायची आहे पाइपिंगची। तर बघा हे पण रेडी करून घेतलेलं आहे मी। तर बघा आदल्या दिवशी ही 2 ब्लाऊज रेडी झाले होते आणि त्याच्यामध्येच हे शिवताना एक कस्टमर आलं होतं। तर बघा याची डिझाईन अशी म्हणजे गोलगळा घेतलेला आहे, लेस टाकलेली आहे आणि नॉट टाकलेली आहे। तर बघा एका दिवसात हे 2 ब्लाऊज आदल्या दिवशी रेडी झाले आणि त्या दिवशी एक कस्टमर आलं। तर बघा हे ब्लाऊज मला त्यांना अर्जंट पाहिजे होतं। तर बघा हे त्याची पेपर कटिंग पण कापली मी रात्रीची आणि हे रात्रीचंच ब्लाऊज कट केलं। तर बघा आणि त्याच्यावालं डिझाईन आहे म्हणजे जे साडी आहे रात्रीच पिको फॉल केल्या। एकच साडी होती आणि एक साडी फक्त नऊवारी आहे, त्याला फक्त पिको करायचं होतं। तर बघा हे पॅटर्न कापून याचंवालं ब्लाऊज पीस मी कट केलं आणि बघा ही त्याच्यावरचा समोरचा भाग मी रेडी करून घेतला आणि पाठीमागचा भाग तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा हे बोटनेक ब्लाऊज आहे। तर बघा हे त्याच्यावरचं आहे आणि ही बघा ही साडी आहे नऊवारी। तर बघा याच्यावरचं हिरव्या कलरचं ब्लाऊज आहे आणि ही पण तुमच्यासोबत पाठीमागची डिझाईन शेअर करेन। तर बघा आता हे जी आरशाची डिझाईन आहे या साडीवरच्या ब्लाऊजवरची, तर ही तुम्हाला कशी कट करायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर बघा याच्यावर खूप सारी अशी डिझाईन पूर्ण भरलेला आहे आणि याला डीप गळा पाहिजे होता। तर बघा जे पॅटर्न कापून घेतलेलं आहे आपण पेपरचं आणि अस्तरचं पण। तर बघा याच्यावरती असा पाठीमागचा भाग आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे आणि थोडंसं जास्तीचंच आपल्याला कट करायचं आहे। तर बघा दोन्हीकडचे 2 भाग मी काढून घेतलेले आहे, कारण बाईची जी डिझाईन आहे त्यांना छोटी बाई घ्यायची आहे आणि पण ती बाईचं दोन्ही बाईचंच माप आहे। 2 मोठ्या बाईचं माप होतं पण त्याला छोटी बाई घ्यायची होती आणि जो थोडाफार उरण तर त्याला छोटासा पुढचा भाग घ्यायचा होता। तर बघा हे असे 2 भाग आहे। तर बघा ह्या एका भागामध्ये मी बाई काढून घेणार आहे, कारण कशी जरी बाई काढी छोटी किंवा मोठी तर साईडने याला जॉईंट येणारच आहे। तर बघा ही अशी या पद्धतीने मी ठेवून घेतलेली आहे आणि साईडने आपल्याला जॉईंट द्यायचं आहे। तर बघा ह्या एकाच याच्यामध्ये मी 2 बाई ॲडजस्ट केल्या, कारण त्याला 3 साडेतीनचीच बाई पाहिजे होती, म्हणजे 3ची बाई घेतलेली आहे। अर्धा इंच त्याच्यामध्ये मार्जिन घेतलेली आहे या पद्धतीने आणि याला जॉईंट लावण्यासाठी। तर बघा या पद्धतीने असं कट केलेलं आहे आणि आता जे हे उरलेलं आहे हे आपल्याला प्रिन्स कटचा पार्ट आहे। तर बघा आता हे आपण समोरचं जे प्रिन्स कटचं आहे ते आपण याच्यावर पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि तो याच्यावरती कट करायचा आहे। तर बघा त्या म्हटल्या की ही वायाला जाईन डिझाईन, त्याच्यामुळे मग मी हे असं या पद्धतीने ॲडजस्ट केलं। पण हे शिवायला खूप जड गेलं, कारण शिवताना याचे सगळे स्टोन वगैरे हे काढावं लागले आरशे, कारण हात खूप दुखायला लागले होते हे कट करायचे म्हणजे शिवायच्या वेळेस। तर बघा हे कट करून झालेलं आहे हे। तर बघा हे कट करायला पण खूप जड गेलेलं आहे, कारण कात्री खालीच ते आरशे यायचे छोटे छोटे। तर बघा समोरचं जे पार्ट आहे तो पण असा कट करून घ्यायचा आहे। तर बघा हा प्लेन आहे आणि तो प्रिन्स कटचा तो भाग आहे त्याच्यावरती डिझाईन आलेली आहे। या पद्धतीने असं मी हे ब्लाऊज कट केलेलं आहे। तर बघा तुमच्याकडे असं ब्लाऊज शिवायला आलं किंवा तुमचं स्वतःचं असलं तर तुम्ही या पद्धतीने पण शिवू शकता। तर बघा कट करून झालेलं आहे व्यवस्थित पूर्ण पार्ट आणि आता मी हे ब्लाऊज पण रेडी करणार आहे। तर बघा या पद्धतीने आता ह्या 2 साड्या आणि हे ब्लाऊज मी नंतर तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा हे जे 2 ब्लाऊज झालेले आदल्या दिवशीचे आणि हे रात्री कट करून ठेवलेले। तर बघा या पद्धतीने मी असं हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे। तर बघा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी हे ब्लाऊज मी असं शिवून घेतलेलं या पद्धतीने आणि याला नॉट पण लावलेली आहे आणि समोरचा पार्ट असा एकदम सुंदर असा तयार झालेला आहे। तर बघा त्याच्यानंतर खूप उशीर झाला होता, तर मी एका दिवसामध्ये हे 1 ब्लाऊज आणि हे 2 ब्लाऊज शिवून घेतले होते। तर बघा संध्याकाळचे 8 वाजले होते। तर बघा मी 3 ब्लाऊज एका दिवसात रेडी केलेले आहे, तिन्ही पण अस्तरचे, 2 कटोरीचे आणि 1 प्रिन्स कटचे। तर बघा या पद्धतीने। तर बघा 8च्या नंतर मला स्वयंपाक पण करायचा होता। तर बघा या पद्धतीने 3 ब्लाऊज आपले रेडी झालेले आहेत। तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका। तर बघा तुम्ही अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर बघा या पद्धतीने असे तिन्ही ब्लाऊज आपले रेडी झालेले आहे, 2 कटोरीचे आणि 1 प्रिन्स कटचा। तर हे बघा म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं। तर एका दिवसामध्ये आपण 3 ब्लाऊज शिवलेले आहे आणि त्याच्यानंतर या पद्धतीने हे पण शिवायचं आहे, पण हे दुसऱ्याच दिवशी शिवणार आहे मी। तर बघा भरपूर उशीर झाला होता, त्याच्यानंतर हे 3 ब्लाऊज आपले एका दिवसात रेडी झालेले आहे आणि
तर बघा या पद्धतीने एक मी ही साडी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये दाखवली होती परा दिवशीच्या लॉकमध्ये। तर बघा ही अशी साडी एकदम सुंदर अशी, तर एका कस्टमरला पाहिजे होती, तर मग बघा या पद्धतीने मी अशी त्यांना शिवून दिलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारसाठी। तर बघा ही पण मी रात्रीच रेडी केली होती परा दिवशीच्या। तर बघा कसा वाटला नक्की सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।